सीताबर्डी पोलिसांनी जलद कारवाई करत एका ऑटो चोरी प्रकरणात काही तासातच आरोपीला अटक करून चोरी गेलेला ऑटो हस्तगत केला आहे। ही घटना 6 ऑगस्टच्या रात्री 9 वाजेपासून 7 ऑगस्ट सकाळी 7:30 वाजेपर्यंत वसंतराव नाईक झोपडपट्टी गल्ली क्रमांक 4 येथे घडली। पीडित मनहरन हजारी पटेल 56 वर्ष यांनी आपला ऑटो MH31 EP 0124 किंमत सुमारे 1,23,000 रुपये घरासमोर लावून ठेवला होता। मात्र सकाळी उठल्यावर ऑटो चोरीला गेल्याचे लक्षात आले। त्यांनी तत्काळ पोलिसात तक्रार दाखल केली। तांत्रिक तपास व मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी वसंतराव नाईक झोपडपट्टी गल्ली क्रमांक 1 येथील गंगाप्रताप राजू वर्मा 39 वर्ष याला ताब्यात घेतले। चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली व त्याच्याकडून चोरीचा ऑटो जप्त करण्यात आला। मनहरन हजारी पटेल वय 56 वर्ष राहणार वसंतराव नाईक झोपडपट्टी सीताबर्डी नागपूर हे आज पोलीस स्टेशनला आले। तेव्हा दिवस पळी अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक मौसमी कटरे हजर होत्या। त्यांनी सदर फिर्यादची नोंद घेऊन पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 694/2025 कलम 303 भारतीय न्यायालयाने गुन्हा दाखल केला। सदर गुन्ह्याचे घटनास्थळ म्हाडा कॉलनीच्या समोर अमरावती रोड नागपूर येथील होते आणि सदर घटनास्थळावरून फिर्यादीचा ऑटो क्रमांक MH31 EP 01-224 हा चोरीला गेला होता। तर सदर घटनेची माहिती आम्हाला डी ऑफिसर महिला पोलीस उपनिरीक्षक मौसमी कटरे यांनी दिली असता आम्ही आमचे वाहन चोरी पथक मधील पोलीस हवालदार वालदे पोशी, शत्रुघ्न मुंडे पोशी, चेतन पोशी, प्रशांत भोयर यांच्यासह आरोपीच्या शोधकामी आम्ही घटनास्थळी रवाना होऊन घटनास्थळातील फुटेज तसेच गुप्त माहितीद्वारे आम्हाला माहिती झाली की सदर गुन्ह्यात गेलेला ऑटो क्रमांक MH31 EP 0124 हा फुल मार्केट या ठिकाणी उभा आहे। सदर ठिकाणी जाऊन आम्ही ऑटो जवळ आम्हाला एक इसम मिळून आला। त्याचं नाव आहे गंगाप्रसाद राजू वर्मा वय 39 वर्ष राहणार गल्ली नंबर 1 वसंतराव नाईक झोपडपट्टी सीताबर्डी नागपूर। याला आम्ही गुन्ह्यात सखोल विचारपूस केली असे त्यांनी सांगितले की मी हा ऑटो म्हाडा कॉलनीच्या समोर अमरावती रोड नागपूर येथून दिनांक 6/8/2025 रोजी रात्री चोरीला केला होता म्हणून। सदरची कारवाई ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे वाहन चोरी पथकातील अंमलदार यांनी केलेले आहे।